एकटे असताना हार्ट अटॅक आला तर योग्य आणि त्वरित कृती केली तर जीव वाचण्याची शक्यता खूप वाढते. खाली दिलेली माहिती तुम्हीही लक्षात ठेवा आणि इतरांनाही सांगा. हार्ट अटॅकची सुरुवातीची लक्षणं जसं की छातीत दडपण येणं, जळजळ, वेदना शक्यतो डावीकडे जास्त असतात. डावा हात, मान, जबडा, पाठ किंवा पोटात वेदना होतात. अचानक श्वास घ्यायला त्रास होतो. थंड घाम येतो, चक्कर, मळमळ, अस्वस्थपणा जाणवतो, भीती वाटते. महिलांमध्ये कधीकधी छातीत दुखत नाही. थकवा खूप जाणवतो, श्वास घ्यायला त्रास होतो. एकटे असताना हार्ट अटॅक आला तर हे करा. पहिलं महत्त्वाचं म्हणजे तुम्ही शांत राहा. घाबरल्यावर हृदयावर ताण वाढतो. खोल आणि हळू श्वास घ्या. त्वरित मदतीसाठी फोन करा. 108 किंवा 112वर कॉल करा. बोलताना सांगा, मला हार्ट अटॅकचा संशय आहे. तुमचा पूर्ण पत्ता सांगा. फोन स्पीकरवर ठेवा. स्वतः वाहन चालवू नका. ॲस्पिरिन असल्यास लगेच घ्या. ती ॲस्पिरिन चावून खा. पाणी थोडंच घ्या. ॲलर्जीची गोळी असेल, डॉक्टरनी मनाई केली असेल तर घेऊ नका. यामुळे रक्त गोठणं कमी होतं. योग्य स्थितीमध्ये बसा. अर्धवट बसू नका. घट्ट कपडे असतील तर सैल करा किंवा लूज कपडे घाला. खिडकी, दरवाजा उघडा आणि आसपासच्या लोकांना तुम्ही सूचना द्या. घराचा दरवाजा उघडा ठेवा. फोन करा. औषधं असतील तर जवळ ठेवा. शेजाऱ्यांना फोन करा, मेसेज करा. खोकल्याने हार्ट अटॅक थांबतो हा गैरसमज आहे. सतत खोकल्याने हार्ट अटॅक थांबत नाही, वेळ वाया जातो. फक्त श्वासावर लक्ष ठेवा. बेशुद्ध पडत असल्यास झोपून जा. डोके किंचित वर ठेवा. श्वास चालू ठेवण्याचा प्रयत्न करा. अजिबात घाई करू नका. स्वतः गाडी चालवू नका. वेदना सहन करून थोड्या वेळात बरं होईल असं समजू नका. दारू, चहा, कॉफी यावेळी घेऊ नका. झोपून टाकू नका. महिलांमध्ये विशेषतः वेगळी लक्षणं दिसतात, जसं की तीव्र थकवा जाणवतो, उलटी, पोटदुखी, पाठदुखी जाणवते, श्वास घ्यायला त्रास होतो. छातीत दुखत जरी नसलं तरी या लक्षणांकडे दुर्लक्ष करू नका. नक्कीच डॉक्टरांचा सल्ला घ्या. काही गोष्टींची आधीच तयारी ठेवा, यामुळे आपला जीव वाचू शकतो. मोबाईलमध्ये तुम्ही ICE नंबर नक्कीच सेव्ह करा. हार्ट, BP, डायबिटीज असलेल्यांनी ॲस्पिरिनची गोळी नक्कीच जवळ ठेवा. मेडिकल रिपोर्ट्स एका फोल्डरमध्ये आपल्या मोबाईलमध्ये सेव्ह करून ठेवा. कुटुंबियांना ही माहिती अगोदरच सांगा. पहिला 1 तास खूप महत्त्वाचा असतो. पहिल्या 1 तासामध्ये तुम्ही जेवढे उपचार घ्याल तेवढा तुमचा जीव वाचण्याची शक्यता वाढते आणि तुमचा जीव नक्कीच वाचतो आणि हृदयाचं नुकसानही नक्कीच कमी होतं. फक्त त्या काळामध्ये तुम्ही शांत राहणं खूप गरजेचं आहे आणि शांत राहून शेजाऱ्यांना फोन करणं, त्यांना मेसेज करणं, त्यांना बोलवून घेणं, कुटुंबियांना अगोदरच माहिती देणं खूप गरजेचं आहे. जराशी लक्षणं जाणवली तर लगेच घरच्यांना याविषयी माहिती द्या आणि डॉक्टरांकडे जाऊन योग्य तो सल्ला नक्कीच घ्या. जर तुम्ही दुर्लक्ष केलं तर नक्कीच आपला जीव जाऊ शकतो. तेव्हा लक्षणं दिसल्यास ताबडतोब घरच्यांना कळवा आणि डॉक्टरांचा सल्ला घेऊन व्यवस्थित उपचार घ्या.